कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही सासूबाई, तुम्ही सूनबाई, तुम्ही आता एकत्र राहताय, सूनबाईंनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? खरं सांग। सुनबाईंनी म्हणजे असं रोजच्यासाठी थोडं प्लॅनिंग करून करायला पाहिजे, मुलांचं वगैरे असं। अच्छा, म्हणजे त्या प्लॅनिंग करत नाहीत आणि त्यामुळे सगळं ताण तुमच्यावर येतो? नाही, माझ्यावर ताण नाहीये, माझ्यावर ताण नाही, चिडचिड होते। पण ती चिडचिड सासूबाईंवर होते ना? माझ्यावर पण ती रिॲक्शन तिकडेच जाते। तुमच्या सुनेने काय बदल केला पाहिजे खरं सांगा? एक नाही आहे, व्यवस्थित आहे। नाही म्हणजे आमच्या 2च वर्ष झाले भाऊजी। इथे 9 वर्षात प्लॅनिंग नाही झालंय, पण ते अजून नवीनच आहे ना। पण कधी जुनं व्हायचं? म्हणजे थोडक्यात सगळी कामं तुम्ही करता सध्या? नाही, ती जॉबला आहे ना, उगाच बाजू घेऊ नका, जॉबला आहे वगैरे। सकाळी उठते, स्वयंपाका मदत करते, जेवढं होता होईल तेवढं करते ते। मला सांगा, महत्वाचा विषय, सकाळी उठते बरोबर आहे, पण तुमच्या आधी उठते का तुम्ही आधी उठता? ती आधी उठते। अरे वा, मग पहिला चहा तुम्हाला ती देते? चहाच नाही, प्रश्न येत नाही चहाचा। का दोघांनी सोडलाय? नाही, चहा आंघोळ केल्यानंतरच चहा असतोय। मान्य मला। कोण कुणाला पहिला चहा देतो सांगा? एक तर ती चहाच घेत नाही। तुम्ही घेत नाही? तुम्ही लग्न ठरताना चहा सोडूनच आला? तुमच्याकडे काय होतं चहा? आमच्याकडे सगळे चहा प्रेमी आहे, सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांना कप हातात चहा हवा असतो। मान्य मला, पण करतं कोण? सासूबाई? मीच करते। म्हणजे सासूबाई काही करत नाही असं तसं? नाही। अरे म्हणजे काय, तसंच तुमचं म्हणणं आहे ना? सगळं मीच करते, सासूबाई आराम करत असतात। मी पण करते चहा। काय गबाचा आता काय बोलणं? जसं लवकर झालं तसं आम्ही करतो, असं काहीच नाही। सुनबाई म्हणते मीच करते, सासूबाई कधीच करत नाहीत, उठतच नाहीत, डोळेच उघडत नाही। काय खरं आहे ना? नाही, सासूबाई आधी उठतात। आपलं कसं काय जमलं? अरेंज मॅरेज, नात्यामधलेच आहेत पण दूरचे। दूरचे म्हणजे? काकांची बहीण होती ना, म्हणजे ते माझे जाऊ पडतात। मग काय झालं? म्हणजे त्यांनी जमवलं। कोणी? काकांच्या बहिणीने। बर, काय सांगितलं? म्हणजे यांच्याकडून बायोडाटा आला मला, तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की बायोडाटा ओके आहे, आम्ही येतो पाहायला। मग आले? हा, मग पाहायला आले। तो दिवस आठवतोय बघायला आले? हो हो। काय झालं? काही नाही, सकाळी सगळे उठून गडबड सगळे आवरावर करत होते। आंघोळीला झाले? नाही, दुपारी येणार तर मग सकाळपासून सकाळी बादली घेऊन निघाले असं? नाही, सकाळपासून आवरायला लागतं, तेव्हा दुपारपर्यंत बरोबर हो, एरवी सवय नाही आवरायची। मग त्या दिवशी खूप आवरलं तुम्ही? हो, सगळ्यांनी आवरलं। मग काय दिलं त्यांना तुम्ही? सगळ्यात अगोदर चहा, आणि मग नंतर पाहण्याचा कार्यक्रम झाला, आणि मग जेवण वगैरे सगळं। अच्छा, जेवूनच गेले म्हणजे? हो, म्हणून 12च्या वेळेवर आले? पोळ्यांचा कॅन्सल झाला प्रोग्राम। तुमच्या का पोटात दुखतंय? यांचा पोह्याचा कॅन्सल झाला, तुमच्याकडे काय पोहे होते का काय होतं? बटर होते बुडवायला? मग पोहेच होते ना तुमच्याकडे? जेवण होतं। जेवण? पुरणपोळी। म्हणजे आता तुमच्या नवऱ्याची तशी स्थिती झाली आहे ना, खाली तुमचं पीठ, वरती सासूचं पीठ, आणि मध्ये त्याचं पुरण, होय ना? आणि रोज भाजता उलट तूप घालून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।